सुकृताची जोडी वर्ण विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव सुखाचे आगर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा हरे जय 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 सगळ्या मॉनिटर मध्ये पखवाजाचा आवाज येतोय. काही मॉनिटर या समोरच्या मॉनिटर मध्ये पखवाज द्या. यात गायकांचा आवाज आला पाहिजे, माझा आवाज आला पाहिजे. थोडं भजनाला ऐकायला आलं पाहिजे. भजन चालू झालं. गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद. गाओ नाचू विठो तुझा करू अनुवाद. गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद. गाओ नाचू विठो तुझा तिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आ
जन्मोजन्मी गोड भक्तीचा रसा आची जन्मोजन्मी गोड भक्तीचा हरिभक्तीपरायण भजन सम्राट मिलिंद महाराज यांना साथ करतील आकाश महाराज. आ
नाचू विठो तुझा करू अनुवाद गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद इकडचे दोन जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद आनंदुरे विठोबा झाला माझे मनी देखिली लोचनी विटे सहित पावले उजव्या बाजून आवाज न करी तप साधन मुक्तीचे सायास हाची जन्मो जन्मी गोड भक्तीचा रस आनंदुरे विठोबा झाला माझी मनी देखिली लोचनी विटे सहित पावली तुका म्हणे आम्हा प्रेमावून येते काही तुका म्हणे आम्हा प्रेमावून येते काही पंढरीचा राणा साठविला हृदयी आनंदुरे विठोबा झाला माझे मनी देखिली लोचनी विटे सहित पावले मुक्ताबाई विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं तनुजवण कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मायमाभुलीची बेस कमी करत काय झालं मॉनिटर खूप लांब झाले त्यातला एखादा मॉनिटर इथं ठेवला ना तर तुम्हाला त्रास नाही मला पण तो शिटी नको मारायला तर मग थोडा आवाज खोला मॉनिटरचा माझा आवाज लांबून मला पेटग्या आला पाहिजे आणि कमी करू नका माय माऊलीची गुरु माऊलीची माय माऊलीची गुरु माऊलीची ऐकावी ती तोरवी सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी ब्रह्मनांद तो केला तयाला बोध उपदेशाने त्या ब्रह्मज्ञानाने त्या
उपदेशाने त्या ब्रह्मज्ञानाने त्या तिरस्कार तो घालवी सुक्या झाडाला गजाननान ओढली पालवी मस्तक हे पायावरती प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंदुरे विठोबा झाला माझे मनी देखिली लोचनी विटे सहित पावले. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा जीवनामध्ये आम्ही एक आनंद प्राप्त केला. कोणता आनंद आहे तो भगवत दर्शनाचा आनंद आहे. पण भगवत दर्शनाच्या आनंद प्राप्ती करता आम्ही कुठले कुठले प्रयत्न केले ते प्रयत्न सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल अत्यंत पवित्र जिल्ह्यातलं हे डोंगरगाव नावाचं गाव. या गावामध्ये सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला श्रीराम मंदिर, भगवान महादेवाचं मंदिर आणि मारुतीरायाच्या मंदिराचा वर्धापन दिनाचा उत्सव आहे. 30वा वर्धापन दिन आपण सगळेजण साजरा करीत आहात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे, गोरक्षण धर्म सोहळा आहे आणि विशेष पत्रिकेवर वाचून आनंद झाला. वारकरी बीज मंत्र असलेल्या रामकृष्ण हरी या मंत्राचा जप आहे. अभिनव उपक्रम आहे जो लवकर पत्रिकेवर पाहायलाच मिळत. आता शिवपुराण, भागवत कथा, रामकथा म्हणजे करू नये का, केलंच पाहिजे. पण तुगा म्हणे येथे भजन प्रमाण. आपल्या देवाला भजनच खूप आवडतं. तुम्ही जगन्नाथपुरीला गेले तर तिथल्या देवाला तुपातला भोग लागतो. वृंदावनला गेले तर तिथल्या देवाला प्रत्येक दिवसाचा वेगळा शृंगार लागतो. तुम्ही द्वारकेला गेले तर तिथल्या द्वारकाधीशाला प्रत्येक दिवसाला वेगळा उत्सव लागतो. द्वारकेला वेगळा उत्सव, वृंदावनला वेगळा शृंगार, जगन्नाथपुरीला वेगळा भोग. पण तुम्ही जर पंढरपूरला गेले तर तिथं वेगळा भोग नाही, वेगळा शृंगार नाही आणि वेगळा उत्सव नाही. काय लागतं त्याला? फक्त भजन लागतं. काही देऊ नका. आता कितवं वर्ष आपलं रामकृष्ण हरी जपाचं माहिती नाही, पण या वर्षी पांडुरंग परमात्मा जरा अधिक पटीनं आशीर्वाद देईल डोंगरगावला. का? हजारो मुखातून देवाचा नामघोष, अगणित पाप झालेलं आहे. एकदा रामकृष्ण हरी म्हणणं आणि एका वेळेला 1000 लोकांनी रामकृष्ण हरी म्हणणं. काय मोठी यज्ञता होती पडेल ती, किती मोठं पुण्य होईल. हुंकार होईल. हुंकारामध्ये काय ताकद आहे. त्या अंग नावाच्या राजाचा मुलगा होता वेन. त्याच्या बायकोचं कूड चांगलं नव्हतं. तो वेन नावाचा पोरगा पोटी जन्माला आला. त्रास द्यायला लागला. त्या वेनाला मारायला जगातले सगळे प्रयत्न संपले. पण सगळे सज्जन, साधू, यक्ष, किन्नर, नित्य शुद्ध बुद्ध, असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे सगळे ऋषी एकत्रित आले आणि त्यांनी हुंकार केला.
एका होंकारात मिळलं ते. इतकी होंकारामध्ये ताकद आहे. म्हणून वारकरी संप्रदायात वेळोवेळी मोठ्यानं होंकार करण्याची पद्धत आहे. पुंडली हरी विठ्ठल होंकार आहे संप्रदाय. मोठ्यानं आवाहन करायचं. किलोमीटर मध्ये आलेली सगळी पाप म्हणतात, "अर्र, नका जाऊ होता या गावा नामधारकाच्या शिवाय." यम म्हणतो तिकडे जाऊ नका, पाप म्हणतात तिकडे जाऊ नका. त्यामुळं खूप मनापासून आनंद आहे. बीज मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या मंत्राचा जप केला पाहिजे. रामकृष्ण नामे हिदुनी साजे हृदय मंदिरी स्मरा. काय काय किती गोड वर्णन आहे नामावलीचं. नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. असा श्लोक आहे महाभारतात. महर्षी व्यासाच्या मुखातला हा श्लोक आहे. ते असं म्हणतात, कितीही मोठं पाप होऊ द्या, न शक्नोती पातकम पातकी जना. तुम्ही केलेलं पाप भगवंताच्या नामानं गेलं नाही असं घडलंच नाही. अरे जर गेलं नाही तर काय पाप आमच्या देवाच्या नामापेक्षा ताकदवान आहे का? न शक्नोती पातकम पातकी जना. नाम नोस्मी आवते शक्ती. ज्याच्या हातात नामाची शक्ती आहे त्याला जगात कोणतंच भय नाही महाराज. त्यामुळं खूप आनंद आहे. म्हणून तर देवादिदेव महादेवाला सगळ्या शक्ती संग्रहित करताना नाम कारणीभूत ठरलं. ते म्हटलं मी नाम गाईल. कितीतरी प्रमाण आहेत आपल्याकडं म्हणून वेळ घेत नाही. खूप सगळ्यांच्या शरणी प्रणाम करतो. माझी विनंती आहे, एखाद्या वेळेला तुम्हाला पारायणाला नाही बसलं, वेळ नाही तुम्हाला चालेल, पण 1 तास अर्धा तास जितका वेळ नामावली आहे तितका वेळ इथे येऊन बसा आणि थोडा वेळ म्हणा. या यज्ञात आपल्याही पुण्याची थोडीशी आहुती घाला. 4 पावलं भगवंताच्या नामाकरता घाला. तुमच्यावर संकट येईल त्यावेळेला हा परमात्मा तुमच्याकरता 1000 पावलं टाकत तुमच्या दारात. इतका देव तुका म्हणे श्रम केला ना उगा आला फळासे असा प्रसाद देणारा परमात्मा आहे. खूप आनंद. सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. कृष्णाजी माऊलींचा फोटो बघून मंदिरात सुंदर प्रतिमा बघून आनंद झाला. आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावचं वैभव श्रद्धेय चंद्रकांत महाराजांच्या मार्गदर्शनाचा उत्सव चालू आहे. महाराजांना तशी भजनाची आवड असलेलं जीवन आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून महाराजांना ओळखतो, पाहतो. फारच आनंद. लेकरांना वारकरी संप्रदायाच्या वैभवात पटका काय बांधायचा, आपली पताक काय खांद्यावर द्यायची, वारकरी संप्रदायात नवीन नवीन चित्र काय निर्माण करायचं, तरुण कशी जोडायची, मितभाषी मृदू स्वभाव आहे आणि आपल्या गावाने त्यांना जोपासलंय. मनापासूनचा आनंद आहे. महाराजांच्या चरणी प्रणाम करतो. आज कीर्तनासाठी उपस्थित ज्यांनी गोड पहिली कीर्तनाची चाल गायली, महाराष्ट्राचं भजन वैभव श्रद्धेय मिलिंद महाराज आजनकर महाराजांना वंदन करतो. मोठे मोठे गायक भागात येऊन गेले, पण आमच्या मिलिंद महाराजांना परिसराने कधी सोडलं नाही. येऊन गेले पण ते मिलिंद महाराजांसोबत उभे राहिले. या परिसराने मी डोंगरगावमध्ये कीर्तन केलं, मला आठवत होतं. आश्रमात कीर्तन केलंय 2011 साली. मग ते काही यांनाही आठवत नव्हतं, कोणाला मलाही नाही. पण ते शैलेश नावाचे टीचर आहे तुमच्या गावात, ते मी एका वर्गात होतो. आम्ही शिकायला सोबत होतो. त्यांचं गाव असल्यामुळे आम्ही डीएडला असताना मी शिक्षकी पेशातला माणूस होतो, ते बाबाही शिक्षकी पेशातला माणूस. पण ते मी ते झाल्यावर सोडून दिलं. ते मला ते परवडलं नाही. म्हणजे ते हे झालं नाही मला, हे म्हणजे जॉब लागला नाही मला, असं म्हणायचं. लागला नाही बुवा जॉब. पण ते त्यांच्या घरी मी आलेलो मला आजही आठवतं. आणि त्यांच्या या गावामध्ये आल्यानंतर मी आदरणीय माझे मित्र श्री चक्रधर महाराजांना म्हटलो मी इथं आलोय. काय आठवत नाही, आता बरेच दिवस झाले. गावही फार बदललंय. खूप सुपीकता सुबकता प्रत्येक गावात निर्माण झालेली आहे. चक्रधर महाराजांचा विशेष आग्रह कार्यक्रमाच्या निमित्ताने होता, ज्यांच्यावर सगळ्यांनी चंद्रकांत महाराजांनी विशेष जबाबदारी महाराजांवर सोपवल्यामुळं मलाही त्यांनी आग्रह केल्यामुळे ही सेवा माझ्याकडे त्यांनी सुपूर्द केली. हरिभक्तपरायण आदरणीय चक्रधर महाराजांच्या चरणी प्रणाम करतो. श्रद्धेय मिलिंद महाराजांना वंदन करतो. मिलिंद महाराजांसमवेत गोड चाल गायलेले माझे मित्र श्री आकाश महाराजांनाही वंदन करतो, धन्यवाद देतो. महाराष्ट्राचं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. डाव्या हाताला माझे बंधू श्रद्धेय श्री गौतम महाराज प्रदंग सेवेला उपस्थित आहे आणि उजव्या हाताला आदरणीय श्रद्धेय मयूर महाराज.
मयूर महाराज म्हणून काही मला बरं वाटत नाही. आमचा लाडका मयूर, ज्या मयूरला आम्ही अनेक वर्ष झाली पाहतोय. मयूर महाराज कधी कीर्तन वाजवायला कोणी असलं तरी मयूर बोनी यावं, कीर्तनाला बसावं. हे नामदेवराय वगैरे या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या अनेक वर्ष मैत्री जोपासलेली सगळी मंडळी आहे. जीवापाड प्रेम माझ्यावर करणारी सगळी बांधव आहेत. सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून इथं गायक वादक मोहन महाराज आळंदीकर आहेत, महाराजांनाही प्रणाम करतो. महाराजांच्याच गुरुकुलातले विद्यार्थी काय किशोर महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत. महाराजांनाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून सिस्टीमही आपण अत्यंत गोड लावलेली, तुम्हालाही धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा विशेष आग्रह माझ्याकडे सेवा सुपूर्द करण्याकरता होता ते स्वर्गीय बाबूराव काशीराम सावंत यांच्या स्मरणार्थ श्रीमती नयना बाबूराव सावंत, श्री राजेंद्र आणि श्री महेश बाबूराव सावंत हे आर्किटेक्ट आहे. राजेंद्रजी उल्हासनगरला आपल्या डोंगरगावचं गाव नावलौकिक करत आहे. मुंबई प्रांतातले काही मोजके आर्किटेक्ट यशस्वी झालेले, त्यात एका डोंगरगावच्या लेकरानं मुंबई प्रांतात आपलं नाव कमवलेलं. आणि गावचा तो स्वाभिमानच आहे एका पद्धतीचा की एका लेकरानं मुंबई प्रांतात नाव काढलं. आर्किटेक्ट गावात असणं वेगळं आणि मुंबईमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करणारा आपला माणूस असेल तर डोंगरगावची बुद्धी मुंबई प्रांतात चालणारी आहे आणि बुद्धी तिथं सतेज तयार होते. विवेकात नांदणारं वैभव तिथं तयार होतं ज्या गावची माती पवित्र असते. आणि त्या पवित्र मातीचा प्रसाद घेऊन बरोबर वर्षातल्या उत्सवाला ते हजर झाले. माझ्याकडे सेवा द्या म्हणून ते म्हटले, महाराज आम्ही रोज तुमचं कीर्तन ऐकतो. त्यांचा विशेष आग्रह होता. कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थितही आहे महेश बाबूराव सावंत व सौ मनीषा हेमंत निकम, ताईंच्या, राजूदादांच्या, महेशदादांच्या चरणी पुनश्च एकदा प्रणाम करून अधिक वेळ विस्तारात न घालवता माझ्या चिंतन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल